नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी सांगलीमधून येते. सांगलीत कायदा सुव्यवस्थेचा मर्डर. निष्पाप वेदांतचा काय दोष? गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांचा वाच हवा. एकेकाळी शांत सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या सांगलीची अवस्था मागील काही वर्षापासून चिंताजनक बनत चालली आहे. खून, खंडणी, हद्दपारीचा शिक्का असूनही शहरात मोकाट फिरणारे सराईत गुन्हेगार आणि आता भर रस्त्यात होणारे गोळीबार यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. अभयनगर येथे अवघ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर या निष्पाप मुलाच्या डोक्यात गोळी झाडून करण्यात आलेला खून हा केवळ एका कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर नाही, तर सांगलीतील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे. प्रश्न असा आहे की खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील संशयित जामिनावर बाहेर येतो, प्रवेशबंदीचे आदेश धाब्यावर बसवतो, शहरात फिरतो, पिस्तूल घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचतो आणि व्हरांड्यात मोबाईल बघत असलेल्या निष्पाप वेदांतचा जीव घेतो. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यानंतर यावेळी पोलीस यंत्रणा नेमकी काय करत होती असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. जत येथे बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी दहशत माजवून सांगलीला येणाऱ्या संशयित निलेश गडदे यांच्यावर पोलिसांचा वाच असता आणि त्यास ताब्यात घेतले असते तर निष्पाप वेदांतचा जीव गेला नसता. हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे संशयित गडदे यास महापालिका क्षेत्रबंदी करण्यात आली होती. मात्र त्याची पर्वा न करता तो चारचाकी घेऊन थेट अभयनगर येथील त्याच्या हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा गेम करण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. मात्र येथे बंडगर नसल्याने त्याने वेदांतवर गोळी चालवली. कुपवाडमधील राष्ट्रवादीचा युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटोळे यांचा जुलै 2020 मध्ये खून झाला होता. यामध्ये प्रमुख संशयित म्हणून निलेश गडदे होता. याच खून प्रकरणातून काही दिवसापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. गुन्हेगाराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची, या प्रश्नाचे उत्तर आज सामान्यांना हवे आहे. खुनासारख्या घटना घडल्या की पथके रवाना झाली, तपास सुरू आहे, आरोपींचा शोध सुरू आहे, लवकरच आरोपीला जेरबंद करू अशी नेहमीची भाषा ऐकायला मिळते. परंतु गुन्हेगाराची वाढलेली मस्ती पाहता आता पोलिसांनी त्यांचे तपासाचे मॉडेल बदलायला हवे. गुन्हेगाराला जरब बसेल अशी व्यवस्था केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. गेल्या काही वर्षात सांगली जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये कासव गतीने वाढ झाली आहे. किरकोळ वाद असो, ठेक्याचे राजकारण किंवा आर्थिक व्यवहाराचा संघर्ष असो, थेट बंदूक काढण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक उरलेला नसल्याने हे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे शहरात दिवसाढवळ्या कायदा सुव्यवस्थेला लाताडून बिनधास्तपणे बंदुकीतून गोळ्या झाडण्याचे धाडस गुन्हेगार करीत आहेत. सांगलीतील वाढती गुन्हेगारी ही केवळ पोलिसांची समस्या नसून संपूर्ण समाजासमोरील गंभीर आव्हान बनले आहे. आपल्या सभोवताली गैरप्रकार होत असतील तर त्याला विरोध करण्याचे धाडस नागरिक करीत नाही, तसेच पोलिसांना सांगायचे कष्ट देखील घेत नाहीत. याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत. पोलिसांनी देखील आपला वचक निर्माण करण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न केले पाहिजेत, तरच गुन्हेगारीला व्यसन घालणे पोलिसांना शक्य होईल.